ओके, आजचं जे सेशन असणार आहे ते खूप महत्वाचं आहे सगळ्यांसाठी, इन्क्लुडिंग मेंबर्स. ठीक आहे. या लेक्चरमध्ये ऑप्शन्स मास्टर क्लासचे स्टुडंट सुद्धा जॉईन आहेत आणि इवन टेलिग्राम मेंबर सुद्धा जॉईन आहेत. ठीक आहे. सो जास्त टाइम नाही घालवणार, आपण मेन मुद्द्यावरती येणार आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, तर आता तुमच्यापैकी काही जण ट्रेडिंगमध्ये नवीन असतील किंवा काही जण ट्रेडिंग आधीपासून करत असतील, मे बी लॉसेसमध्ये असतील और ब्रेक इव्हन कंडिशनला असतील, की म्हणजे थोडक्यात अशी कंडिशन असेल की प्रॉफिट पण होतोय, लॉस पण होतोय, पण मंथ एंडला तिथेच आहे. किंवा काही काही जण असे असतील की जे पूर्णच नवीन आहेत, त्यांना आता सगळं एकदम छान छान वाटत असेल. 2-3 दिवस मस्त प्रॉफिट झालं, त्यांनी एकदम मोठी मोठी स्वप्न बघायला सुरुवात केली असेल. असे पण बरेच असतील. ठीक आहे. सो आता इथे आपण रियालिटी काय आहे आणि कशा प्रकारे काम केलं जातं हे शिकणार आहे. त्यासाठी मी खास करून टेलिग्रामवरच्या सगळ्यांना सुद्धा जॉईन केलं इथे. ठीक आहे. त्यामुळे नीट ऐकून घ्यायचंय, उगाच चॅट बॉक्समध्ये डिस्टर्बन्स नाही करायचंय, शांतपणे सगळ्यांनी ऐकून घ्यायचंय. ओके. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये लॉसेस का होतात. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही आता बोलला की मी स्टॉक मार्केट ट्रेडिंग करतोय, तर तुमचे मित्रांमध्ये वगैरे लोक असतात ज्यांनी लॉस केलेला असतो, ते सांगत नाहीत तुम्हाला, बट लॉस झालेला असतो. ठीक आहे. काही काही जण असे असतात की डेली बेसिसला 1,000-2,000 कमवण्याचा प्लॅन ठेवतात, जे की पॉसिबल नाहीये. ठीक आहे. मी या सगळ्या गोष्टी इथे का क्लिअर करण्यासाठी आलोय. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी मी क्लिअर करण्यासाठी आलोय कारण की बऱ्याच लोकांचा ट्रेडिंगकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे, खूप जास्त वेगळा आहे. ठीक आहे. एकदम चुकीच्या मार्गाने तुम्ही ट्रेडिंगला पाहताय. क्विक मनी तुम्हाला पाहिजे, पटकन श्रीमंत व्हायचंय. तसं नसतं. तुम्हाला ऍज अ बिझनेस ट्रेडिंग हा काय आहे? कोणी सांगू शकतं का? ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे. बरोबर. ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे. बरोबर का? तुम्ही सगळे शिकलेले आहात, राईट? तुम्ही सगळ्यांनी एज्युकेशन घेतलंय. सो जेव्हा तुम्ही शिकलाय, तर ट्रेडिंगला ऍज अ गॅमलिंग का बघताय तुम्ही? ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही बिझनेस करताय. सो आता मला सांगा, कुठलाही बिझनेस बाहेर जर तुम्ही करायला गेला, किती रुपये लागतात मिनिमम? मिनिमम किती रुपये लागतात इन्व्हेस्टमेंट? मिनिमम 5 लाख, 10 लाख. एकदम स्मॉल लेवलचं जरी बिझनेस टाकायचं म्हणलं तरी 1 ते 2 लाख रुपये लागतात. स्मॉल लेवल, एकदम स्मॉल लेवलचा मिनिमम 1 लाख रुपये लागतात, राईट? मिनिमम. आणि मॅक्झिमम मग तुमची कॅपॅसिटी जेवढी असेल तेवढं तुम्ही डिप्लॉय करू शकता. ठीक आहे. तर मेन रिझन काय आहे, कोणी सांगू शकतं का ट्रेडिंगमध्ये लॉसेस होण्याचं? मेन रिझन, एकच रिझन आहे ऍक्च्युली, एकच. ते म्हणजे काय? येस. तर मेन रिझन जे आहे ट्रेडिंगमध्ये जे लॉसेस होतात लोकांचे, ते आहे रिस्क मॅनेजमेंट. ओके. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पण सगळ्यात इग्नोर केली जाणारी गोष्ट, पण सगळ्यात महत्वाची. ठीक आहे. सो रिस्क मॅनेजमेंट. आता रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय? रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय? की बाबा सपोज एखादा मी बिझनेस टाकलाय 5 लाखाचा, तर मी 5 लाखाचा बिझनेस आज टाकल्यानंतर उद्या लगेच 5 लाखाची अपेक्षा ठेवतो का? बिझनेस प्रमाणे विचार करा. मी परत परत तेच सांगतोय, राईट? ठेवतो का? नाही ठेवत. आपण महिन्याला किती अपेक्षा ठेवतो? एक रिअलिस्टिक अपेक्षा काय असते 5 लाखाच्या बिझनेसला? 5 लाखात तुम्ही एक छोटासा कॅफे और छोटंसं शॉप टाकू शकता, किंवा छोटंसं हॉटेल, एक स्नॅक सेंटर वगैरे काही. तर तुम्ही तिथे अपेक्षा काय ठेवणार महिन्याची? 5 लाखाचा तुमचा बिझनेस आहे, 5 लाखाचा. ठीक आहे. तर तिथे तुम्ही अपेक्षा ठेवणार 30,000, 40,000 मॅक्स मॅक्स. सगळा खर्च जाऊन, पगार, भाडं, लाईट बिल, कुकचं पेमेंट, सगळं सगळं जाऊन तुमच्याकडे मॅक्झिमम 30,000 ते 40,000 रुपये शिल्लक राहतात. त्यात पण तुम्ही खुश असता. असता की नाही? तुम्हाला वाटतं की किती चांगला माझा बिझनेस चालला, मी 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करून महिन्याला 30,000 ते 40,000 रुपये कमवते. तुम्ही खुश असता. इथे प्रॉब्लेम काय होतो? इथे वाढतात अपेक्षा. इथे जेव्हा माणूस ट्रेडिंगमध्ये येतो, त्याच्या अपेक्षा लगेच वाढतात, लगेच. वेळ नाही लागत. लगेच त्याच्या अपेक्षा वाढतात. ठीक आहे. तर अपेक्षा नक्की ट्रेडिंग मधून किती ठेवायच्या? रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय? तर आता त्याचं एक एकदम सोपं एक्झाम्पल मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. ते म्हणजे आता तुमच्या सगळ्याच्या आसपास एक चहावाला असेलच. तुम्ही सगळ्यांनी आसपास चहावाला पाहिला असेल. किती छोटासा बिझनेस असतो त्याचा. लाईक अराउंड 1-2 लाखात, 3 लाखात, 5 लाखात तो उभा करतो ऍज पर त्याची कॅपॅसिटी. पण एक सगळ्यात स्मॉल स्केल बिझनेस जर बघितला, एक डिसेंट, तर चहाचं दुकान किंवा चहाची फ्रँचायझी, राईट?
बरोबर आहे, पटतंय का? मला चॅटबॉक्स मध्ये ऍक्टिव्ह दिसा थोडंसं. येस नो तुम्ही थोडंसं केलं तर थोडं बरं राहील, स्पेशली मेंबर्सनी आणि नवीन मुलांनी. राईट. सो चहाच्या दुकानात सपोज त्यांनी इन्व्हेस्ट केले 3 लाख रुपये, पकडून चला 3 लाख रुपये त्याने बिझनेस टाकलाय. ठीक आहे. तर पहिल्या दिवशी तो काय करतो, त्याचा एक्सपेन्स काय आहे बघा, त्याचा एक्सपेन्स फक्त एकच गोष्ट आहे, दूध. राईट. त्याचा एक्सपेन्स एकच गोष्ट आहे, ती म्हणजे मिल्क. सो तो काय करतो, 1,000 रुपयाचं दूध आणतो, लाईक 20 लिटरच्या आसपास, बरोबर. 1,000 रुपयाचं दूध आणतोय तो. ठीक आहे. पकडून चला त्याने बिझनेस उभा केलाय 1 लाख रुपयांमध्ये और 2 लाख रुपये मध्ये, पकडून चला. ठीक आहे, 2 लाख मध्ये. आणि तो काय करतो, टोटल इन्व्हेस्टमेंट आपण म्हणूया ती. ठीक आहे. 2 लाख रुपये त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट आहे त्या पर्टिक्युलर बिझनेसमध्ये. ठीक आहे. तर आता जेव्हा त्याने 2 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत, नीट ऐकून घ्या सगळ्यांनी, ज्या पर्सनने 2 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत, तो दुसऱ्या दिवशी काय करतो, म्हणजे जेव्हा त्याला बिझनेस चालवतो, तो काय करतो, एक अराउंड 1 ते 2 हजार रुपयाचं मिल्क अँड एटसेट्रा. ओके, ठीक आहे. सो 1 ते 2 हजार रुपयाचा तो मिल्क आणतो, दूध आणतो, और बाकीच्या ज्या गोष्टी लागतात, चहा पावडर वगैरे XYZ, त्या सगळ्या आणतो. किती रुपयाचे आणतो? 1 ते 2 हजार रुपयाचे आणतो. ऍग्री करताय सगळे? हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. याचा ट्रेडिंगशी कसा संबंध आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, पण हे एक्झाम्पल आहे. आणि ते 1 ते 2 हजार रुपये वापरून तो त्याचा बिझनेस करतो. म्हणजे तो दिवसभर चहा विकतो, लाईक त्यांचा बिझनेस कसा असतो, कप्सवरती असतो. 100 कप विकले गेले पाहिजे, 200 कप विकले गेले पाहिजे, आणि तो XYZ अमाऊंट गेन करतो. म्हणजे सपोज पकडून चला त्या दिवशी त्याने 2 हजार रुपयाचं दूध आणून 2 हजार रुपीज कमवले. आता त्याने 2 हजार रुपये कमवले म्हणून पुढच्या दिवशी तो डायरेक्ट 5 हजार रुपयाचं दूध आणतो का? की नाही नाही, आज मी 2 हजार रुपये कमवले, जर मी 2 हजार रुपयाच्या दुधापेक्षा 5 हजार रुपयाचं दूध आणलं असतं तर 10 हजार रुपये कमवले असते, असं तो करतो का? नाही करत. कारण की बिझनेसमध्ये एक लिमिट असते, बरोबर. सपोज त्याने पुढच्या दिवशी ग्रेड पायी और लालच पायी 5 हजार रुपयांचं दूध आणलं. ठीक आहे. पण 5 हजार दुधा एवढा कस्टमरच नाही आलं, पकडून चला कालच्या एवढंच कस्टमर आलं, तर त्याचं सगळं दूध वाया ना. दूध ही अशी गोष्ट आहे जी दुसऱ्या दिवशी तो चहामध्ये नाही वापरू शकत. राईट. सो तो काय करतोय नीट बघा, तो पर्सन काय करणार, पुढच्या दिवशी पण 2 हजार रुपयांचं दूध आणणार किंवा सामान आणणार. ठीक आहे. पण त्याने 2 हजार रुपये ऑलरेडी कमवलेत, म्हणजे थोडक्यात आज झालेल्या प्रॉफिट मध्येच तो उद्या रिस्क घेतोय, असं आपण म्हणू शकतो का? आज झालेल्या प्रॉफिट मध्येच तो उद्या रिस्क घेतोय, असं आपण म्हणू शकतो का? राईट. सो हा बिझनेस आहे, हा बिझनेस आहे. ठीक आहे. तो 2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले म्हणून तो डायरेक्ट 2 लाखाला 2 लाख मिळतील एका दिवसाला किंवा महिन्याला अशी अपेक्षा ठेवतोय का? नाही. तो रिअलिस्टिकली बघतोय ना त्याकडे. ट्रेडिंग मध्ये काय होतं, आता इथे तुमचा एक मित्र पकडा और तुम्ही पकडा, काही तुमच्या याने. ठीक आहे. तुम्ही पण घेऊन आलाय, पकडून चला 2 लाख रुपये, पण हे कुठे घेऊन आलाय तुम्ही? ट्रेडिंग मध्ये. ठीक आहे. हा डिफरन्स आहे. तर 2 लाख रुपये जो घेऊन येतोय, तो 1 ते 2 हजार रुपयात खुश नाही राहत. का नाही राहत? ऍक्च्युली त्याची कॅपॅसिटी तेवढीच आहे. राईट. हे बघा, मी एकदम स्पष्ट बोलणार आहे इथे. आपापल्या कॅपिटलनुसार त्यांनी समजून घ्यायचे. जो माणूस 2 लाख रुपये घेऊन येतोय, आता काही जण 20 लाख पण आणू शकतात, काही जण 2 कोटी पण आणू शकतात, काही जण 20,000च आणतात, पण जो 2 लाख रुपये आणतोय, त्याच्या ट्रेडिंगमध्ये असं काही त्याच्या डोक्यात शिरतं की तो 2 लाखाला महिन्यात 2 लाख येतील, 3 महिन्यात 2 लाख येतील, पटपट पटपट पैसे येतील, अशी काही अपेक्षा ठेवतो. बरोबर आहे का? सगळ्यांचं स्टार्टिंगला हेच झालं असेल, किंवा अजूनही काही जणांचं होत असेल, पटपट पटपट पैसे पाहिजेत. पॉसिबल नाहीये मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही जर पटपट पटपट वाढवायला गेला तर पटपट पटपट कमी होणार, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो आता जो 2 लाख रुपये घेऊन येतोय, पकडून चला दोघांनी पण 1 वर्ष त्यांचा बिझनेस रन केला, चहावाल्याने पण आणि इव्हन ट्रेडिंगवाल्याने पण. एका वर्षानंतर ऑनेस्टली तुम्हाला सांगतो, चहावाल्याची दुसरी शाखा उघडलेली असते. एका वर्षात चहावाल्याची दुसरी शाखा उघडलेली असते, पण ट्रेडिंगवाला ते 2 लाख रुपये घालून अजून 2 लाख रुपये घेऊन आलेला असतो. पटतंय तुम्हाला? ही रियालिटी. पटतंय का सगळ्यांना? आता इथे नक्की प्रॉब्लेम कुठे येतोय, कशामुळे झालं हे? कशामुळे झालं? तर रिस्क मॅनेजमेंट. प्रत्येक प्रॉब्लेमचा जो मूळ आहे ना, ते आहे रिस्क मॅनेजमेंट. प्रत्येक प्रॉब्लेमचं, प्रत्येक प्रॉब्लेम
कुठलाही प्रॉब्लेम असू दे ट्रेडिंगमध्ये, त्याचं मेन कारण आहे रिस्क मॅनेजमेंट. तुम्ही जर लॉसेस करत असाल, तुम्ही रिस्क मॅनेजमेंट फॉलो करत नाही. जर तुमची ओव्हर ट्रेडिंग होत असेल, तुम्ही रिस्क मॅनेजमेंट फॉलो करत नाही. तुमचे प्रॉफिट्स मोठे होत आहेत आणि लॉसेस त्याहून मोठे होत आहेत, रिस्क मॅनेजमेंट फॉलो करत नाही. जर तुम्ही 1 लाखाला 50,000 रुपये कमवताय दिवसाला, नीट आहे का, 1 लाखाला 50,000 कमवताय और 2 लाखाला 50,000, तुम्ही रिस्क मॅनेजमेंट फॉलो करत नाही. आज ना उद्या तुम्ही उडणार. हे स्पष्ट सांग, मी एकदम स्पष्ट बोलण्यासाठी आलो इथे. उगाच मी कुणाला फालतू होप्स देणार नाहीये. 2 लाख रुपये वाली पोरं डायरेक्ट एक्सपायरी दिवशी पूर्ण 2 लाख रुपये लावतायत आणि 1-1 लाखाचा प्रॉफिट करतायत. गुड. पुढच्या एक्सपायरीला तुम्ही टिकणार नाहीये, लिहून घ्या. का टिकणार नाही? बिकॉज तुम्हाला रिस्क मॅनेजमेंटचा र पण माहित नाही, आणि तो माहिती करून द्यायचं काम माझं आहे इथे. ठीक आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, काही जणांना खटकेल, पण तुमच्या फायद्यासाठी सांगतोय. जे काय मी तुम्हाला इथे सांगणार आहे, ते जर तुम्ही तुमच्या ट्रेडिंगमध्ये इम्प्लिमेंट केलं, कुठल्याही पद्धतीने होऊ दे, ते स्वतःच्या अनालिसिसने होऊ दे और मेंबरशिपच्या थ्रू होऊ दे, कसंही होऊ दे, जर तुम्ही ते तुमच्या ट्रेडिंगमध्ये इम्प्लिमेंट केलं रिस्क मॅनेजमेंट, तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही कधीच. ज्या दिवशी तुमचा डिसिप्लिन आउट होईल, ज्या दिवशी, आता हे बघा, प्रॉब्लेम काय होतं, जे नवीन मुलं येतात स्टार्टिंगला एका लॉटने करत असतात. ठीक आहे. स्टार्टिंगला एका लॉटने 2 लॉटने करतात. त्यांना वाटतं की यार खूपच पैसा आहे. तर आता मी काय करतो, 1 लॉटच्या ऐवजी, कसं होतं माहितीये का, शेवटी आपण माणूस आहे. माणूस आहे म्हणल्यानंतर आपल्या डोक्यात काय येणार? आपल्या डोक्यात ग्रीड येणारच येणार. ठीक आहे. सो तो पर्सन काय करतो, आज 1,000 रुपयाचा प्रॉफिट झाला, उद्या 500 रुपयाचा प्रॉफिट झाला, 2-3 दिवस असे येतात की बॅक टू बॅक प्रॉफिट होतोच. ठीक आहे. त्यानंतर प्रॉब्लेम येतो ऍक्च्युअल. ठीक आहे. सो तिथे तो पर्सन काय करतो, की तो म्हणतो यार जर मी 10 लॉट घेतले तर मला 1,000 रुपयाच्या ऐवजी 10,000 रुपये प्रॉफिट होईल. बरोबर. असे विचार येतात का डोक्यात? येतात. जर मी 10 लॉट घेतले तर 1,000 रुपयाच्या ऐवजी मला 10,000 रुपये प्रॉफिट होईल. पण तो पर्सन लॉसचा विचार करतो का? तो पर्सन लॉसचा विचार करतो का? नाही करत. नाही करत अजिबात. तर मग तो नंतर काय करतो, एक्सपायरी दिवशी त्याला 10 लॉट मिळून जातात. 10 लॉट तो घेतो आणि तो त्या दिवशी बाहेर होऊन जातो मार्केटच्या. मग तो म्हणणार मार्केटच असं आहे, मार्केटच तसं आहे. मार्केटने काय केलं? मार्केटने काय केलं तुम्हाला? काहीच तर नाही केलं. मार्केट त्याचं ते चाललंय. तुम्ही तिथे स्वतःचं डोकं लावून काहीतरी वेगळं काहीतरी करताय, म्हणून प्रॉब्लेम येतो. जर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट डेली बेसिसला एक नियम म्हणून, एक स्वतःच्या रुटीनमध्ये लाईफस्टाईल म्हणून फॉलो केली, तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही पुढच्या 10 काय 20-30 वर्षात कधीही. जोवर तुम्ही आहात ट्रेडिंगमध्ये, रिस्क मॅनेजमेंट जोवर तुम्ही धरून चाललाय, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि हाच गेम आहे ऍक्च्युअल. हाच गेम आहे रिस्क मॅनेजमेंट. आता ते कसं मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. मेन मुद्दा क्लिअर आहे का? मेन मुद्दा क्लिअर आहे का सगळ्यांना? हे टॉपिक कशासाठी घेतोय आपण हे सगळ्यांना कळलंय का मुळात? ठीक आहे. सो आता हे बघा, जेव्हा तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेता, एक्झाम्पल देतो मी, तुम्ही बँक निफ्टीमध्ये XYZ सेटअप, कुठलाही सेटअप वापरा. ठीक आहे. कुठलाही सेटअप वापरा. XYZ सेटअपने ट्रेड घेता, तर ऑन एन ऍव्हरेज, ऍज पर प्राइस ऍक्शन, तुम्हाला जो लॉजिकल स्टॉप लॉस मिळतो, हे बघा, आता एवढं मी डिटेलमध्ये इथे जाणार नाही, पण जो लॉजिकल स्टॉप लॉस तुम्हाला मिळतो, ठीक आहे, तुम्ही रॅन्डम 20 पॉईंटचा 30 पॉईंटचा स्टॉप लॉस लावत असाल, तो हिट होणार. बँक निफ्टीसाठी 20-30 पॉईंट काहीच नाहीयेत. ठीक आहे. बँक निफ्टीसाठी 20-30 पॉईंट काहीच नाहीयेत. समजतंय? 20-30 पॉईंट बँक निफ्टीसाठी काहीच नाहीत. बँक निफ्टीमध्ये मिनिमम स्टॉप लॉस जो लागतो, लॉजिकल, ज्याला लॉजिकल म्हणतात, ठीक आहे, स्टुडंट्सना माहिती आहे, बट जे मेंबरशिप वाले त्यांनी ऐकून घ्या. तो स्टॉप लॉस 60 ते 80 पॉईंटचा मिळतो तुम्हाला. 60 ते 80 डिपेंड करतं मार्केटच्या यावरती. ठीक आहे. आपल्या हातात नसतं. जर मार्केटने आपल्याला लॉजिकल स्टॉप लॉस 80 पॉईंटचा दिलाय तर आपल्याला 80चाच लावावा लागतो. जर मार्केटने आपल्याला 60 पॉईंटचा स्टॉप लॉस दिलाय तर आपल्याला 60चाच लावावा लागतो. आणि इव्हन टार्गेट बाबतीत पण तसंच असतं. जर मार्केटमध्ये मूवच नाही आला तर तुम्ही काहीच करू शकत नाही. किती, हे बघा, पब्लिक काय करते माहितीये का, आधीच ठरवते की उद्या मला 2,000 रुपये पाहिजेत. कुठून आणणार 2,000 रुपये पाहिजे? तर असे कुठून? हे काय जॉब आहे का हा, की उद्या गेलं नुसती हजेरी लावली 2,000 रुपये तुमचं हजेरी मिळाली? असं नसतं. हा बिझनेस आहे. बिझनेसमध्ये आपल्या हातात गोष्टी नसतात, गोष्टी असतात कस्टमरच्या हातात. आता सपोज तो चहावाला आहे, चहावाल्याकडे कस्टमरच आलं नाही, तो काय करणार? ओढून ओढून आणणार का एकेकाला? सेम असते यार, मार्केटमध्ये जर मूवच आला नाही तर तुम्ही कुठून प्रॉफिट करणार? समजतंय? सो मार्केटमध्ये मुवमेंट येणं
तितकंच महत्वाचं आहे आपल्या प्रॉफिटसाठी. सो असं तुम्ही डोक्यात ठेवू नका. आता मी परवा एका ठिकाणी गेलो होतो, मला एक जण भेटला, ठीक आहे. तो म्हणला की असंच चाललेलं त्यांचं त्यांचं बोलणं, ट्रेडिंग बद्दलच बोलत होते ते. मी काय ओळखत नव्हतो ना ते मला ओळखत होते. तर तो पर्सन त्यांचं त्यांचंच चाललेलं की मी दिवसाला 2,000 रुपये कमवतो. तो सांगत होता तिसऱ्याला, दिवसाला 2,000, दिवसाला कमवतो. ठीक आहे, 2,000 कमवतो हे ऍग्री केलं, पण दिवसाला, ते पण ट्रेडिंग मधून, दिवसाला, दिवसाला 2,000 इम्पॉसिबल आहे. ठीक आहे, जर तुमच्या आसपास कोणी असेल जो दिवसाला 2,000 3,000 कमवत असेल डेली बेसिसला, तो खोटं बोलतोय. सरळ त्याला काढून टाक. ठीक आहे, काढून टाका. म्हणजे तुमच्या बिझनेस आहे हा, बिझनेसमध्ये कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे, आता काही काही वेळी बिझनेस असतो आपला, बिझनेसमध्ये बरेच लोक येतात आपल्याला सजेशन्स देतात की हा तू असं कर, हे तसं कर, हे असं तसं, पण आपण त्यांचंच ऐकतो ना जे आपल्याला पटेल. सेम आहे, तर हा बिझनेस आहे. बिझनेसमध्ये कुणाचं ऐकायचं, किती ऐकायचं, काय करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे, सो आता सपोज तुम्ही XYZ सेटअपने काम करताय बँक निफ्टीमध्ये, तर तुम्हाला ऍव्हरेज स्टॉप लॉस जो मिळणार आहे तो 60 ते 80 पॉईंटचा मिळणार आहे. ऍव्हरेज स्टॉप लॉस जो तुम्हाला मिळणार आहे तो आहे 60 ते 80 पॉईंटचा. हे क्लिअर आहे? हे क्लिअर आहे का? हा मिळणार आहे. सो जर आपण 15च्या लॉट प्रमाणे पकडला, 15 क्वांटिटी म्हणजे थोडक्यात 15 हा एक लॉट, ठीक आहे, इंटू 60 ते 80 पॉईंटचा स्टॉप लॉस. सो किती होते कोणी सांगू शकतं का? सो तुमचा जो एसएल असणार आहे, एसएल पर लॉट, तो किती असणार आहे? तो किती असणार आहे? 900 ते 1,200 रुपयाचा तुमचा एसएल असणार आहे पर लॉट. इथे गेम चालू होतो. तुमचा एसएल असणार आहे 900 ते 1,200 पर लॉट. आता 1,000 रुपये तुम्ही ऑन अन एव्हरेज पकडून झाला की एका लॉटने जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करताय तुमचा 1,000 रुपयाची रिस्क तिथे असतेच असते. जेव्हा तुम्ही एका लॉटने ट्रेडिंग करता तेव्हा तिथे 1,000 रुपयाची रिस्क असतेच. जेव्हा तुम्ही ट्रेड घेता तुम्ही 1,000 रुपयाची रिस्क ऑलरेडी घेतलेली असते. ठीक आहे, जर तुम्ही रिस्क घेतली तरच रिवॉर्ड मिळणार आहे. हे तर सगळ्यांना पटतंय. जसं की चहावाल्याच्या केसमध्ये त्याने जर दूधच आणलं नाही तर तो बिझनेस कसा करणार? सेम या केसमध्ये जर तुम्ही ट्रेडच घेतला नाही, ट्रेड घेणे म्हणजे थोडक्यात रिस्क घेणे ना. जर तुम्ही रिस्कच घेतली नाही तर तुम्हाला रिवॉर्ड कसा मिळणार? सो तुमचा जो रिवॉर्ड असतो तो रिस्क वरती ठरतो. ठीक आहे, तर हे लोकांना माहिती नसतं की एका लॉट मागे रिस्क किती आपली, काय करतोय आपण, हे लोकांना माहितीच नसतं की आपण करतोय काय. उगाच ह्याचं त्याचं ऐकून काहीतरी करत असतात, पण ते वर्क होत नाही. सो आता ही जी रिस्क आहे जी आपण घेतोय ती आपल्याला काय करायची, काय करायची, ती मॅनेज करायची. हा गेम आहे. ऍज अ ट्रेडर तुमचं काम काय असणार कोणी सांगू शकतं का? ऍज अ ट्रेडर तुमचं काम हे असणार की तुम्हाला रिस्क मॅनेज करायचे. बाकी सगळं मार्केटवरती सोडून द्या, बाकी सगळं होत राहील. तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट ही फॉलो केलीच पाहिजे. केलीच पाहिजे कुठल्याही केसमध्ये. तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट जर तुम्ही सोडली की तुम्ही गेला, तुम्ही गेला. ठीक आहे, गॅरंटेड तुम्ही आउट आहे ट्रेडिंग मधून. ठीक आहे, आज ना उद्या. हे बघा, एकदा सायकोलॉजी हल्ली ना की ती हलतच जाते. ठीक आहे, एकदा सायकोलॉजी चेंज झाली ट्रेडरची, तुम्ही स्वतःला प्राऊडली ट्रेडर म्हणून घेता ना, सो तसं प्राऊडली ट्रेडिंग सारखे रूल्स पण फॉलो करा. ठीक आहे, तर आता एसएल पर लॉट किती आहे? 900 ते 1,200 रुपये. आता इथे गेम चालू होतो. जेव्हा मी तुम्हाला म्हणतो बऱ्याच वेळा की रिस्क मॅनेजमेंटमध्ये 1% और 2% ची रिस्क घ्या, ठीक आहे, 1% और 2% ची रिस्क घ्या, तर त्यावेळी नक्की म्हणणं काय असतं माझं की हे बघा, पब्लिक काय करते, पब्लिकला माहिती नसतं. पब्लिक काय करते, 1,00,000 रुपये असतात एखाद्याकडे, तो काय करतो 1,00,000ची पोझिशन बनवतो. पूर्ण 1,00,000ची पोझिशन बनवतो, 1,00,000ची, आणि तिथे तो 1-2 हजार रुपये मायनस गेल्यानंतर कट करतो. तर हे चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. एक्झॅक्ट रिस्क मॅनेजमेंट कशी फॉलो केली जाते, काय असते, हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. ओके, इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत सगळ्यांना? इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत का सगळ्यांना? पक्का?
ओके. तर आता त्याच्या पुढचा मुद्दा येतो ते म्हणजे रिस्क मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय. तर हे बघा, जर तुमच्याकडे जी काय XYZ कॅपिटल असेल, जी काय, ठीक आहे, त्याच्या तुम्हाला 1 or 2% रिस्कने काम करायचं असतं. किती? 1 or 2% रिस्कने काम करायचं असतं. हे क्लिअर आहे. म्हणजे सपोज माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत, तर मी 1000 किंवा 2000 रुपयाची रिस्क घेऊ शकतो. आता सपोज तुमच्यापैकी बरेच जण असे असतील ज्यांच्याकडे 1 लाख रुपये आहेत, असतील बरेच जण. तर तुम्ही टेक्निकली 1000 रुपये और 2000 रुपयाच्या लॉसने एवढं इम्पॅक्ट होईल का तुमच्यावरती? मग तुम्ही पॅनिक व्हाल का? सपोज पकडून झाला तुम्ही 1 लाखाने ट्रेडिंग करता आणि 1000चा लॉस झाला, तर तुम्ही पॅनिक व्हाल का तेवढं? नाही होणार. पण जर तिथे 1 लाखाच्या ट्रेडिंग कॅपिटलला तुमचा लॉस झाला 30-40 हजाराचा, ऑब्व्हियसली तुम्ही पॅनिक होणार. होणार. तर ते चुकतं. मग पॅनिक झाला की परत माणूस काय करतो, इकडून तिकडून पैसे मॅनेज करतो, घरून वगैरे उचलतो, इकडून तिकडून लोन बिन घेतो. अजून चुका. एक चूक सुधारवण्यासाठी अजून चुका, अजून चुका, अजून चुका. त्यापेक्षा पहिली चूक करूच नका ना. कारण एकदा तुम्ही चुकीच्या मार्गाने ट्रेडिंगकडे बघायला लागला की तुम्ही चुकीचंच करत राहणार आहे. चुकीचंच. परत परत. सो ते नकोय आपल्याला झालेलं. ठीक आहे. सो आता 1% or 2%च्या रिस्कने काम करायचंय. आता हे बघा, सपोज तुम्हाला वाटेल की हा बाबा, सरांनी प्रॉफिट केलं 1 लाखाचं, पण ते 1 लाख माझ्या कॅपिटलच्या 1% आहेत और 2% आहेत. समजतंय? तुम्ही, प्रॉब्लेम काय होतो माहितीये का इथे? लोक ऍब्सोल्यूट व्हॅल्यूला अटॅच होतात. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय की बाबा, पकडून चला सपोज एक पर्सन आहे त्याच्याकडे 1 लाख रुपये आहेत, एक पर्सन आहे त्याच्याकडे 50 लाख आहेत. आता दोघांनी पण एखाद्या दिवशी 1% प्रॉफिट केला. 1 लाखवाल्याचा प्रॉफिट किती दिसणार? 1000 रुपये. 50 लाखवाल्याचा प्रॉफिट किती दिसणार? 50,000 रुपये. मग या ठिकाणी 50,000 वाला जास्त शहाणा झाला का? नाही झाला. पण आपल्याला वाटतं की हा त्याने 50,000, तसं नसतं. पर्सेंटेजमध्येच विचार करायचा. प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे यार. ठीक आहे. प्रत्येकाची, आता जेव्हा एखाद्याला जॉब लागतो, प्रत्येकाला सेम पेमेंट मिळतं का? प्रत्येकाच्या क्वालिफिकेशननुसार, एज्युकेशननुसार और त्याच्या टॅलेंटनुसार, कम्युनिकेशन स्किल्सनुसार त्याचं पेमेंट डिसाईड होतं ना. एखाद्याला 15 लाखाचं पॅकेज असेल, एखाद्याला 5 लाखाचंच पॅकेज असेल. मग 5 लाखवाला काय 15 लाखासोबत कम्पॅरिझन नाही करू शकत. समजते? त्याने त्यासाठी तेवढी मेहनत घेतली, त्याने त्यासाठी तेवढं शिक्षण घेतलंय. राईट. सो अशा पद्धतीने तुम्हाला दुसऱ्याच्या प्रॉफिट्सना अटॅच होऊ नका, एवढं मला म्हणायचं. ठीक आहे. सो आता सपोज XYZ कॅपिटल तुमच्याकडे आहे. आता ती काही असू शकते. ठीक आहे. आपण पकडून चालूयात 1 लाखाप्रमाणे और 50,000प्रमाणे एक बेसिक कॅपिटल. त्यानुसार तुम्हाला पुढे तुमचं तुमचं कॅल्क्युलेशन करायचंय. ठीक आहे. सो आता एका लॉट मागे रिस्क किती आहे आपली? नवीन मुलांनी सांगायचंय, एका लॉट मागे आपली रिस्क किती आहे? जे नवीन स्टुडंट्स आहेत और जे मेंबर्स आहेत, किती आहे? 1000-1200 रुपये, ऍव्हरेज 1000 रुपये आहे रिस्क. सो आता मला सांगा, 1000 रुपये 50,000 कॅपिटलच्या किती टक्के? 1000 रुपये 50,000 कॅपिटलच्या किती टक्के? 2%. राईट. समजतंय? किती? 2% ना. सो 50,000 ज्याची कॅपिटल आहे त्याने किती लॉटने काम केलं पाहिजे टेक्निकली, ऍज पर रूल्स? एका लॉटने. समजतंय? आणि ज्याच्याकडे, हे मॅक्झिमम झालं. ठीक आहे. ज्याच्याकडे 1 लाख रुपये आहेत, तो माणूस 2 लॉटने सुद्धा काम करू शकतो और एका लॉटने करू शकतो. जर त्याला, हे बघा, जेवढी तुमची रिस्क कमी तेवढं तुम्ही जास्त वेळ टिकणार. हा जो ट्रेडिंग, हा जो बिझनेस आहे, यामध्ये लोकांचा स्पॅन सांगतो तुम्हाला काय असतो. लोक येतात. आता मी नाही म्हणलं तरी 1.5 वर्ष क्लासेस घेतोय, 1.5 वर्ष मी लोकांना शिकवतोय और मी लाईक या बिझनेसमध्ये आहे. सो 1.5 वर्षात असे कितीतरी लोक आहेत जे आले आणि गेले 2-3 महिन्यात. तर तुम्हाला ते 2-3 महिन्याचे पॅचवाल्याला राहायचंय की लॉंग टर्म मध्ये टिकणारं राहायचंय, हे तुम्ही ठरवायचंय. जर तुम्हाला 2-3 महिन्यात जायचं असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली चुकीच्या गोष्टी करणार. लॉंग टर्म मध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला 1%-2%च्या रिस्कनेच काम करावं लागणार आहे. हे क्लिअर आहे सगळ्यांना? 1% or 2%ची रिस्क पर ट्रेड. ठीक आहे. तर आता सपोज त्याप्रमाणे आपण आता डिझाईन करणार आहे की ज्याची 50K कॅपिटल आहे, त्याने किती लॉट्स घेतले पाहिजेत? मॅक्स. समजलं?
ज्याची कॅपिटल 50,000 रुपये आहे त्याने एक लॉट घेतला पाहिजे. एका लॉट वरती जास्त पॉईंट्स कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा. 10 लॉट टाकून 5 पॉईंट 5वीतला मुलगा पण घेईल. समजतंय? 10-20 लॉट टाकून 500 क्वांटिटी टाकून 2-3 पॉईंट कोणीही घेऊ शकतं. कोणीही. त्यात काही कला नाहीये, त्यात काही स्किल नाही, त्यात काही टॅलेंट नाही, त्यात काही सायकोलॉजी नाही. एका लॉटवरती 200 पॉईंट घ्या, एका लॉटवरती 100 पॉईंट घ्या. जो कॉन्फिडन्स बिल्ड होईल ना तो नेक्स्ट लेवल असेल. समजतंय? जो कॉन्फिडन्स तुमचा बिल्ड होईल तो नेक्स्ट लेवल असेल. समजतंय? आणि हे फॉलो करावं लागणार आहे. हे बघा, तुमच्याकडे 50,000 रुपये आहेत. तुम्ही 50,000 लाखांची अपेक्षा करणं चुकीचं आहे. तुम्ही स्वतःला विचारा की बाबा माझ्याकडे 50,000 रुपये आहेत, तर मी 1-1, 2-2 लाखाची अपेक्षा ठेवू शकतो का? 50,000 मी बाहेर काय टाकू शकतो? 50,000 तुम्ही बाहेर काहीच टाकू शकत नाही. समजतंय? किंवा एखादं छोटंसं काही जरी टाकलं त्यातून तुम्ही किती अपेक्षा करणार आहे? समजतंय? आता सपोज त्या अकॉर्डिंगली तुम्हाला वाढवायचं. ठीक आहे? 1 लाख कॅपिटल असेल तर तुम्ही 2 लॉट्स घेऊ शकता मॅक्स. ठीक आहे? क्लिअर आहे? आणि सो ऑन याप्रमाणे वाढणार. आता हे बघा, 50,000ची 1 लाख करणं अवघड आहे. एकदम मी स्पष्ट सांगतो. पण नंतर 1 लाखाचे 2 लाख इझिली होऊन जातात. 10 लाखाचे 20 लाख इझिली होऊन जातात. समजते? सो हे कंपाऊंडिंग तुमच्या बाजूने हळूहळू काम करेल. ठीक आहे? कंपाऊंडिंग तुमच्या बाजूने हळूहळू काम करत राहील. तुम्ही जास्त प्रॉब्लेम काय होतो मी तुम्हाला सांगतो. आता तुमचं ना लक्ष असतं पूर्ण प्रॉफिट अँड लॉस कडे. पूर्ण लक्ष तुमचं प्रॉफिट लॉस कडे असतं, जे की चुकीचं आहे. तुम्ही प्रोसेसकडे लक्षच देत नाही. असं तुमच्यापैकी कोण आहे की जो बाबा स्वतः लेवल्स आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतो, स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, स्वतः एक्झिट घेण्याचा प्रयत्न करतो? खूप कमी जण. खूप कमी. खूप कमी. ठीक आहे? तर तसं नाही. तुम्हाला हे बघा, काही ना काहीतरी तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर रिस्क मॅनेजमेंट इम्प्लिमेंट केली ना, ट्रेडिंगमध्ये काही असू दे, फॉरेक्स असू दे, क्रिप्टो असू दे, कमोडिटीज असू दे, स्टॉक्स असू दे किंवा इंट्राडे असू दे, काही. ठीक आहे? काही असू दे, पण तुम्ही रिस्क मॅनेजमेंट ही फॉलो केलीच पाहिजे. सो ऑन तुमची मग त्यानुसार 1.5 लाख कॅपिटलला 3 लॉट्स मॅक्स आणि सो ऑन. ठीक आहे? समजतंय तुम्हाला? मॅक्स म्हणतोय मी, मॅक्स. तिथे लिमिट संपतं. मॅक्स जिथे म्हणतो त्यानंतर पुढे काही नसतं. ठीक आहे? तर अशी रिस्क मॅनेजमेंट केली जाते. आता रिस्क मॅनेजमेंटचे फायदे काय? तोटे काय? रिस्क मॅनेजमेंटचा तोटा कोणाला काय वाटतोय का? रिस्क मॅनेजमेंटचा तोटा. बऱ्याच जणांना असं वाटेल की माझे मोठे प्रॉफिट्स होणार नाहीत. बरोबर. आता काही जण असतील जे म्हणतील की यार जर 50,000, आता मी कसे बसे, हे बघा एकदम मी स्पष्ट बोलणार आहे. ठीक आहे? एकदम स्पष्ट बोलणार आहे. तुमच्यापैकी बरेच जण असे असतील ज्यांची कॅपिटल 50,000 पण नाहीये. तर तुम्हाला मिनिमम 50,000 रुपये लागणार आहेत रिस्क मॅनेजमेंट वाईज ट्रेडिंग करण्यासाठी. हे बघा, ट्रेडिंग 5,000 पण होते, 10,000 पण होते. नीट आहे का? ट्रेडिंग ही एक अशी गोष्ट आहे जी 5,000 पण होते, पण 10,000 पण होते. पण ती तुम्ही ग्रो नाही करू शकत. ठीक आहे? एकदम ऑनेस्टली सांगतो. ते 5-10 हजाराचं अकाउंट तुम्ही ग्रो नाही करू शकत. अभिजित सुरेश हेबरे सर बोलतात की मोठा प्रॉफिट होणार नाही, फक्त हाच एक तोटा आहे. हे बघा, जर 50,000ला तुम्ही मोठे प्रॉफिटची अपेक्षा ठेवताय, लाईक 20,000 वगैरे, तर तुम्ही हे बघा, जर तुम्ही 1 रुपयाची रेस घेताय ना तर तिथे 1 रुपयाची रिवॉर्ड असतो. जर तुम्हाला 20,000 रुपये प्रॉफिट पाहिजे 50,000ला, तर तुम्ही 20,000 तुमचे पणाला लावताय. ठीक आहे? तुषार माने सर, तुम्ही सेलिंग ट्राय करा. ठीक आहे? सेम व्ह्यू ठेवायचा, ओटीएम ऑप्शन सेल करायचा. ठीक आहे? हा आउट ऑफ आत्ताचा टॉपिक क्वेश्चन आहे. सो थोडक्यात तुम्हाला सांगितलं. आत्ता जो मेन फोकस आहे आपला तो आहे रिस्क मॅनेजमेंट वरती. रिस्क मॅनेजमेंट खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला जर लॉंग टर्म टिकायचं असेल ना तर हे फॉलो करावं लागणार आहे. ठीक आहे? जर तुम्हाला लॉंग टर्म टिकायचं असेल हे फॉलो करावंच लागणार आहे. दुसरं ऑप्शन नाहीये. ज्याच्याकडे 1 लाख रुपये आहेत त्याने 2 लॉटने काम करणे. जेव्हा त्याचे 1.5 लाख होतील मग ते तुम्ही कसेही करा, प्रॉफिट्स मधून तुमचे होतील हळूहळू. तुम्हाला वाटलं की आता मला कॉन्फिडन्स गेन होतोय, तुम्ही अजून 20-30 हजार रुपये टाकून 1.5 लाख रुपये कॅपिटल करून मग 3 लॉट करा. समजते? सो अकॉर्डिंगली आता ज्यांची कॅपिटल 10 लाख 20 लाख आहे त्यांनी किती रिस्क घेतली पाहिजे? 20 लाख वाल्या पर्सननी 20,000 ते 40,000. बरोबर. ज्यांची कॅपिटल मोठे त्यांनी 1%च्या रिस्कनेच काम करा. ज्यांची कॅपिटल छोटे त्यांनी 2%च्या रिस्कने काम करू शकतात. ठीक आहे? सो हा पहिला मुद्दा. यामध्ये कुणाला काही डाऊट? कुणालाही काही डाऊट यामध्ये?
ठीक आहे. आणि हे बघा कसं राहतं, जेव्हा जेव्हा तुम्ही जॉईन होता सगळ्यात पहिलं लेक्चर तुम्हाला दिलं जातं ते म्हणजे रिस्क मॅनेजमेंटचं दिलं जातं. बिकॉज काही जण असतात ज्यांना टाइममुळे और कामामुळे लेक्चर्सला बसणं पॉसिबल होत नाही स्टुडंट्सना. तर रिस्क मॅनेजमेंटचं लेक्चर सगळ्यात पहिलं बघणं आम्ही सजेस्ट करतो. बिकॉज सगळा खेळ रिस्क मॅनेजमेंटचा आहे. ठीक आहे. खूप महत्वाचं आहे. हे कोणीही सांगत नाही. कोणीही. हे कोणीही तुम्हाला सांगणार नाहीये. हे बघा आता तुम्ही एवढे इथे मेंबरशिपला जॉईन आहात, तुम्हाला लिंक आली आहे का आपल्याकडून की ही या लिंक खाली अकाउंट ओपन करा? आली आहे कोणालाही? येस ऑर नो? तर तेच मी तुम्हाला सांगतोय. हे बघा, जिथे तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली जाते तिथे तुम्हाला दिवसाला 10 ट्रेड दिले जातात. इलॉजिकल इलॉजिकल. एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. ठीक आहे. हे बाहेर चालू आहे. हे बाहेर चालू आहे. बाय 200 टार्गेट 210 एस एल 195. तुम्ही हा मेसेज बघेपर्यंत तिन्ही व्हॅल्यू हिट झालेले असतात. तिन्ही व्हॅल्यू. ठीक आहे. त्यानंतर इथे तुम्ही घेता एंट्री, परत असंच काहीतरी दुसरं येतं एक 10-15 मिनिटांनी, परत दुसरं येतं असंच काहीतरी. असे दिवसात तुम्हाला 10 ते 20 ट्रेड दिले जातात. आता हे यातून कोणाचा फायदा होतोय? कोणी सांगू शकतं? यातून कोणाचा फायदा होतोय? ब्रोकर प्लस तो जो कोण आहे तुम्हाला XYZ कॉल्स और टिप्स सो कॉल्ड देणारा. कारण की हे बघा, तुम्ही जेव्हा एक ट्रेड घेता ना, तुम्ही तिथे 20 रुपये देता. जेव्हा तुम्ही ती ऑर्डर बाहेर काढता, जेव्हा बाय करता तेव्हा 20 रुपये देता, जेव्हा सेल करता परत 20 रुपये देता. ठीक आहे. ठीक आहे. सो 20 आणि 20 रुपये झाले किती? 40. त्यातले 50% असतात त्या पर्सनचे, 50% असतात त्या XYZ ब्रोकरचे, एंजल वन, झिरोदा, व्हॉट एव्हर इट इज. ठीक आहे. व्हॉट एव्हर इट इज. असे तुम्हाला दिवसात जर 5 ट्रेड्स दिले तर तुम्ही टोटल 100 आणि 100 200 रुपये ब्रोकरेज घालवलं. एका माणसामागे 100 रुपये त्या पर्सनला मिळाले. काय वाईट आहे? काय वाईट आहे त्या बिझनेससाठी? ठीक आहे. सो या नादी लागू नका. हे जे रॅन्डम ट्रेड्स द्यायला, मी तर दिवसात 100 देईल मी, पण ते होत नाही यार. त्याचा काहीच फायदा नाहीये तुम्हाला. तुम्हाला ऍज पर रिस्क मॅनेजमेंट काम करावं लागणार आहे. आणि एक रूल लक्षात ठेवा. एक रूल लक्षात ठेवा. हा मंत्रच समजून चाला तुम्ही तुमच्यासाठी. ठीक आहे. 1 ट्रेड अ डे. तो पण 1 or 2%च्या रिस्कने. आता मला सांगा, असं कोणतरी ज्याचे आतापर्यंत लॉसेसच होत होते, त्याने जर हा रोल फॉलो केला की दिवसाला एकच ट्रेड, ते पण 1 ते 2%च्या रिस्कने, दिवसाला एकच ट्रेड, तो पण 1 ते 2%च्या रिस्कने, तो उडेल का? म्हणजे थोडक्यात त्याचा अकाउंट कधी संपेल का? कधीच नाही संपणार. कधीच नाही संपणार. इम्पॉसिबल आहे. ठीक आहे. खूप टाइम नाही लागू शकत. हे बघा, ऍव्हरेज कुठल्याही रॅन्डम मुलाची एक्सपायरी, सॉरी, अॅक्युरेसी ना 50% असते. ठीक आहे. 50%. सो तो त्याचा अकाउंट जाऊ शकत नाही. जर तुम्ही बघा 1% or 2%च्या रेसने काम करते. आता माझ्या कॅपिटलच्या 1%ने मी काम करतो, कधी कधी मी 2% करतो. 2%च्या वर मी आजपर्यंत कधीच गेलो नाही. ठीक आहे. आता तुम्ही इतके दिवस, मला काही काही जण खूप ऑगस्ट पासून वगैरे जॉईन असतील, और जे स्टुडंट्स असेल जुने, आजपर्यंत तुम्हाला लाईक रेअर केस वर्षात एकाच दुसऱ्या दिवशी सेकंड ट्रेड घेतलेला असेल. वर्षात एकाच दुसऱ्या दिवशी. बाकी सगळे दिवस दिवसाला एकच ट्रेड घेतला जातो. तुम्हाला एकच ट्रेड घ्यायचा आहे, पण तो नीट घ्यायचा आहे. समजतंय? तुम्हाला एकच ट्रेड घ्यायचा आहे, पण तो नीट घ्यायचा आहे. 20-20 ट्रेड घेतले त्यातला एखादा बसेलच. ठीक आहे. पण 20-20 ट्रेड घेताना जे तुमचं मेंटली तुम्ही एक्झॉट होऊन जाल, प्लस तुमची सायकोलॉजी पूर्ण डिस्टर्ब होऊन जाईल, आणि ती घाणेरडी सवय लागेल, जी सवय मोडणं इम्पॉसिबल आहे. समजतंय? सो तुम्हाला ऍज पर रूल्स काम करायचंय, ऍज पर रिस्क मॅनेजमेंट काम करायचंय कायमस्वरूपी. ठीक आहे. लॉंग टर्म मध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल, 1 or 2%च्या रिस्कने काम करा. 1 or 2%. ठीक आहे. सो मिनिमम कॅपिटल रिक्वायर किती असते ट्रेडिंगसाठी? मिनिमम. ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे. 5,000 कुठला बिझनेस तुम्ही चालू करू शकता बाहेर? 5,000 रुपये सपोज तुमच्याकडे असतील, मी एकदम स्पष्ट बोलतोय. ठीक आहे. जर तुमच्याकडे 5,000 रुपये असतील, तर तुम्ही बाहेर जास्तीत जास्त लॉटरी घेऊ शकता, लाईक गॅमलिंग. समजतंय?
सो तेच आहे, जर तुम्ही 5-10 हजार रुपये घेऊन येताय ट्रेडिंगमध्ये तर नाही होऊ शकत यार, नाही होऊ शकत. ठीक आहे, इम्पॉसिबल आहे. ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे, तुम्ही बिझनेस करताय एवढंच लक्षात ठेवा. बिझनेस सारखेच पैसे लागणार. मिनिमम 50,000, मिनिमम 50,000 आणि मॅक्झिमम मग तुमच्या हातात आहे. हे बघा, आणि डायरेक्ट एखादा काय काय जण काय करतात, डायरेक्ट 50 लाख आणतात. 50 लाख आणून तुम्ही काय करू शकत नाही. डायरेक्ट 50 लाख आणताय, तुम्हाला माहितच नाही कसं हे बघा, ज्याच्याकडे 50,000 रुपये ज्याने काम केलंय तो 1 लाखाने पण करू शकतो पुढे जाऊन. जेव्हा त्याची कॅपिटल 1.5 होईल, 2 होईल, 5 होईल, 10 होईल, तो त्या प्रोसेस मधून गेलाय. समजतंय? तो त्या प्रोसेस मधून गेलेला असतो, म्हणून त्याला ते मोठी कॅपिटल हँडल करणं बेस्ट राहतं, जमतं त्याला. पण एखादा डायरेक्ट जर 20 लाख रुपये घेऊन आला, त्याला नाही जमत, कारण की त्याला एक्सपिरियन्सच नाहीये. त्याची सायकोलॉजी सेट नसते, त्याने आधीच पाहिलंच नसतं, डायरेक्ट पैसे घेऊन येतो, त्याला वाटतं की होऊन जाईल. तसं नसतं, तुम्हाला त्या प्रोसेसनेच जावं लागतं. ठीक आहे. सो रिस्क मॅनेजमेंट सगळ्यांना क्लिअर? भूषण सर, जे आधी झालं तेच होणार आहे. ठीक आहे, त्यांच्यासोबत. ठीक आहे, क्लिअर आहे का सगळ्यांना? कुणाला काही डाऊट? रिस्क मॅनेजमेंट या टॉपिक बद्दल स्पेसिफिकली. आता इथून पुढे लक्ष द्या. आता बरेच जण असं पण करतात की जेव्हा तुम्ही नवीन ऍडमिशन घेता क्लाससाठी और मेंबरशिपसाठी, तुम्ही पाहता माझी क्वांटिटी 1,500, 3,000, 900 किंवा 25 काही असते. ठीक आहे. सो त्यामुळे तुम्ही काय, तुम्हाला माहितीच नसतं रिस्क मॅनेजमेंट. असं नको व्हायला की तुम्ही ती क्वांटिटीने काम केलं. समजते? माझी पर डे रिस्क 1 लाख रुपयांची असते. 1 लाख रुपयांच्या आसपास, 1 ते 1.5 लाखाची माझी रिस्क असते. सो असं नका करू की पूर्ण क्वांटिटीने तुम्ही मला ब्लाइंडली फॉलो करताय. ठीक आहे. रिस्क मॅनेजमेंट हा तुम्हाला जो कन्सेप्ट आहे तो पर्सनली फॉलो केलाच पाहिजे. समजतंय? रिस्क मॅनेजमेंट फॉलो केलीच पाहिजे. 1%च्या रिस्कने और 2%च्या रिस्कने काम करायचे. मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट जी आहे ती आहे 50,000 रुपये. समजतंय? मिनिमम कॅपिटल. सौरभ पाटील सर, कंपनी अकाउंट आहे. ठीक आहे, कंपनी अकाउंट आहे. ओके. सो कोणाला काही डाऊट यामध्ये? सो 2-3 गोष्टी ज्या मला हायलाईट करायच्या तिथं, ती म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. दुसरी गोष्ट म्हणजे ओव्हर ट्रेडिंग नाही झाली पाहिजे अजिबात. ठीक आहे. ओव्हर ट्रेडिंग अजिबात नाही झाली पाहिजे. ओव्हर ट्रेडिंग म्हणजे काय, की बाबा तुम्ही एक ट्रेड संपल्यानंतर दुसरा घेता, दुसरा झाला की तिसरा घेता, तिसरा झाला की चौथा घेता. समजतं? तर ते नाही झालं पाहिजे. हे 2 रूल्स तुम्ही फॉलो करायचे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे ऑलवेज अवॉइड सॅडोज मार्केट. ऑलवेज अवॉइड सॅडोज मार्केट. समजते? तर सॅडोज मार्केट अवॉइड करणं म्हणजे काय? आता लाईक मागचा आठवडा होता, तर मागच्या आठवड्यात आपण ऑलमोस्ट लाईक खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट्स केले. पण त्याच्या मागचा जो आठवडा होता, नीट ऐका सगळ्यांनी. ठीक आहे. त्याच्या मागचा जो आठवडा होता, मागचा, ठीक आहे, त्या आठवड्यामध्ये मार्केट चॉपी होतं, पूर्णपणे चॉपी चाललेलं मार्केट. ज्या पॉइंटला मागच्याचा मागचा आठवडा म्हणतो मी. ठीक आहे, मागच्याचा मागचं. सो त्या पॉइंटला काय करणं बेटर होतं? अवॉइड करणं बेटर होतं. आता सपोज एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. सपोज तुमचं एक नॉनव्हेज स्पेशल रेस्टॉरंट आहे और नॉनव्हेज स्पेशल हॉटेल आहे. नॉनव्हेज स्पेशल, ठीक आहे, या शब्दावरती फोकस करा. तो पर्सन डेली बेसिसला 20-20 किलो चिकन आणतो आणि त्याचं खपतं पण. हॉटेलचा ओनर, ठीक आहे, नीट लक्ष द्या. तो पर्सन 20-20 किलो चिकन डेली बेसिसला आणतो आणि त्याचं चिकन खपतं पण. ठीक आहे. तर आता त्याला माहिती आहे बाबा नवरात्रीचा सीझन आलाय.
लोक काही नॉनव्हेज खाणार नाहीत, मग तो डेली बेसिसला आता 20-20 किलो चिकन आणत असेल का? एक सिंपल एक्झाम्पल, कॉमन सेन्सची गोष्ट आहे, कॉमन सेन्सची गोष्ट आहे, राईट? आणणार का? नाही आणणार. तो काय करेल, एकतर क्वांटिटी कमी आणेल, 20च्या ऐवजी 5 किलो आणेल, किंवा तो आणणारच नाही. समजते? हे दोन ऑप्शन्स आहेत. एकतर तो 5 किलोच्या आसपास आणेल और तो आणणारच नाही. तर सेम असतं, त्याला माहिती की धंदा होणार नाहीये. तर सॅडोज मार्केट जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की आज सॅडोज मार्केट आहे, और तुम्ही स्वतः ओळखता कधी की आज सॅडोज मार्केट आहे, तर हे लक्षात घ्यायचंय की आज नाही होणार आहे धंदा, बिझनेस आहे ना हा, सो आज नाही होणार आहे धंदा. तर त्या दिवशी काय बेस्ट राहतं, एक तर क्वांटिटी कमी करा किंवा शांत बसा. दोन ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. जर त्या दिवशी तुम्ही जबरदस्ती काहीतरी करायला गेला तर तुम्ही गॅरंटीड लॉस करणार. समजतंय? समजतंय का सचिन सर? समजतंय? सचिन बांद्रे सर, येस और नो? कुमार मोदी सर, गेटिंग? समजतंय का? सो या गोष्टी नाहीत करायच्या आपल्याला. ठीक आहे, या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीयेत. ठीक आहे. सो सॅडवेज मार्केट कायम अवॉइड करायचंय, बिकॉज मार्केटमध्ये जेव्हा प्रॉफिट होणार नाहीये, लाईक आता आता हा मागचा आठवडा, आता हे बघा ना, हा दिवसभरात मुवमेंट आहे का? या दिवशी मुवमेंट आहे का दिवसभरात? नाहीये. सो या दिवशी लॉसच होणार आहे, त्यापेक्षा शांत बसा ना. लॉस कमी करणं हाच तर गेम आहे. लॉस कमी करणं, हे बघा तुमचं काम काय, रिस्क मॅनेज करणं और रिस्क कमी करणं ना, तेच तर गेम आहे. जर तुम्ही ट्रेड घेतला, सपोज तुम्हाला माहिती आहे की आज मार्केट साइडवेज आहे आणि तुम्ही ट्रेड घेतला, तर पहिली गोष्ट तुम्ही काय केली, तुम्ही रिस्क घेतली, राईट? तुम्ही रिस्क मॅनेजच नाही केली, तुम्ही रिस्क घेऊन टाकली. मग आता जर मार्केटने मुवमेंटच नाही दिली, तर तुम्ही जी रिस्क घेतली ती घेतलीच ना, तो रिस्क हिट होणार ती. सो जे काय आता मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला इम्प्लिमेंट करायचंय, फॉलो करायचंय. ठीक आहे, 1% और 2%ची रिस्क कंपल्सरी. ठीक आहे, 1% और 2%ची रिस्क कंपल्सरी. त्याच्यावरती जायचं असेल तुमची रिस्क येते. ठीक आहे, तुम्हाला वाटते बघा, आता कधी कधी काय होतं, माणूस वैतागतो, यार मला 50,000ला 1,000 2,000च मिळतात. एक नंतर त्याचा मित्र येतो, मित्राचे स्क्रीनशॉट्स येतात, मित्राचे स्क्रीनशॉट असतात मोठे मोठे, 10-20 हजार. मग तुम्हाला वाटतं मला पण पाहिजे तसं, पण त्याची कॅपिटल वेगळी असेल और त्याला रिस्क मॅनेजमेंट माहित नसेल. तुम्हाला माहिती आहे ना, जर समोरचा खड्ड्यात उडी मारत असेल, तुम्ही माराल का? हम्म? नाही मारणार कारण तुम्हाला माहिती आहे, जर मी उडी मारली पाय तुटेल, हात तुटेल. तिथे समजतं, पण इथे नाही समजत. इथे काय, पैसा दिसला की सगळं भरकटतंय तुमचं गणित. ठीक आहे, सो तुम्हाला माहित पाहिजे काय चुकीचं आणि काय बरोबर. ठीक आहे, तुम्हाला माहिती पाहिजे काय चुकीचं आणि काय बरोबर. ठीक आहे, सो सगळ्यांना या गोष्टी क्लिअर. आजचा मेन मोटो हाच होता, मेन मुद्दा हाच होता, रिस्क मॅनेजमेंट. 1% और 2%च्या रिस्कने तुम्हाला काम करायचंय. मंथली तुम्ही, हे बघा आता परत एकदा सांगतो, मंथली जरी तुम्ही तुमच्या होल कॅपिटलच्या 6 ते 12% कमवले, 6 ते 12, तरी तुम्ही टॉपच्या ट्रेडर्स मध्ये आहात. किती? टॉपच्या, टॉप 1% मध्ये आहात. ठीक आहे, जरी तुम्ही मंथली 2 ते 3% कमवले, तरी तुम्ही टॉपच्या 1% मध्ये आहात. ठीक आहे, माझ्या युट्यूब चॅनलवरती मी सगळ्यात पहिली व्हिडिओ एक बनवली होती, सगळ्यात पहिली. त्यामध्ये मी सांगितलं होतं की झेरोदाचे ओनर नितीन कामत यांनी एक स्टेटमेंट पास केली होती, 1 वर्ष झालं त्या स्टेटमेंटला, की 99% लोक पण बँक एवढी बीट करू शकत नाहीये ट्रेडिंगमध्ये. 99% लोक बँकचे रिटर्न्स पण बीट करू शकत नाहीयेत. बँक किती देते वर्षाला? बँक किती देते वर्षाला? 5%. बरोबर, 5 ते 7%. ठीक आहे, ते पण लोकांना जमत नाहीये. मग लोक लॉसच करतायत. का करतायत? कारण रिस्क मॅनेजमेंटच माहित नाहीये, पटपट पैसा पाहिजे. ठीक आहे, सो तसं नाहीये. स्टॉक मार्केट ही लॉस रिकव्हरी स्कीम और गेट रिच क्विक स्कीम नाहीये. हा एक बिझनेस आहे. जर तुम्ही बिझनेस प्रमाणे पाहिलं तरच तुम्ही पुढे जाणार. ठीक आहे, जर तुम्ही बिझनेस प्रमाणे पाहिलं याकडे, तरच तुम्ही पुढे जाणार. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, सेम तुषार माने सर, त्यापेक्षा थोडे 2% कमी करा. ठीक आहे, लोन अमाऊंट वरती ट्रेडिंग नका करू रितेश सर. हे बघा, रितेश सर विचारतायत की सर एकदम प्रॉपर रिस्क मॅनेजमेंटने काम करून लोन अमाऊंट वर ट्रेडिंग करता येईल का?
खूप चांगला मुद्दा आहे. मला स्पेसिफिकली क्वेश्चन घ्यायचा आहे. लोन इज इक्वल टू, हे ऍग्री करता तुम्ही सगळे? लोन म्हणजेच प्रेशर. जर तुम्ही पकडून चाला 10 लाख रुपयांचं लोन घेतलं, पकडून चाला, ठीक आहे, मी अजिबात सजेस्ट करत नाही, पूर्ण अगेन्स्ट आहे मी याच्या. जर तुम्ही हे बघा, लोन घ्या, तुम्ही घरासाठी घ्या, बिझनेससाठी घ्या, पण ट्रेडिंगसाठी लोन नाही घेऊ शकत तुम्ही. मी काय होतं ते तुम्हाला सांगतो, बऱ्याच जणांसोबत झालंय ऑलरेडी. दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका, ठीक आहे. सो पब्लिक काय करतं, लोन घेतं 10,000 रुपये, सॉरी 10 लाख रुपये, करतात रिस्क मॅनेजमेंट फॉलो. मग अचानक काय होतं, हप्त्याची तारीख येते और काहीतरी, हे बघा, जेव्हा तुमच्या डोक्यावरती असं ऑलरेडी तलवार आहे का नाही लोनची, तुम्ही प्रेशरमध्येच काम करणार आहे. रिस्क मॅनेजमेंट तुम्ही 1-2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस फॉलो कराल, 5व्या दिवशी हलते. आहे ते सगळं हळूहळू जातं, ठीक आहे. आहे ते सगळं हळूहळू जातं आणि लास्टला मग त्याच्याकडे काहीच राहत नाही. सो एकदम चुकीचा डिसिजन, एकदम चुकीचा, ठीक आहे. सो आता ज्यांची ज्यांची कॅपिटल जशी जशी आहे त्यांनी त्याप्रमाणे रिस्क मॅनेजमेंट फॉलो करायचे कंपल्सरी. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. आणि हाच होता मेन मुद्दा. समजलाय का सगळ्यांना? मेन म्हणजे कोणाला काही डाऊट? आणि कोण कोण फॉलो करणार आहे? स्पेशली नवीन मुलांनी, ज्यांचं पहिलंच लेक्चर होतं और जे मेंबरशिपचे आहेत त्यांच्यासाठी. आणि मेन फोकस आपला सायकोलॉजीवरतीच असतो कायम, कारण दॅट इज द थिंग, ठीक आहे. मेन फोकस आपला सायकोलॉजीवरतीच असतो आणि त्यावरतीच राहील कायम, ठीक आहे. सो उद्यापासून सगळ्यांची रिस्क मॅनेजमेंट मला दिसली पाहिजे, ठीक आहे. सगळ्यांची रिस्क मॅनेजमेंट मला दिसली पाहिजे, दिसलीच पाहिजे. जेव्हा मला तुमचे स्क्रीनशॉट्स मिळतात, ठीक आहे, तर मला समजतं कोण काय करतोय, ठीक आहे. आता मला एका पर्सनने मागे 3 लाखाचा प्रॉफिट दाखवला होता. त्याच्या आधी त्याचे प्रॉफिट 10,000, 20,000, 30,000 होते. अचानक 3 लाख. मग त्याने काय केलं त्या दिवशी? त्याने काय केलं त्या दिवशी? त्याने ऑब्व्हियसली त्या दिवशी रिस्क वाढवली. समजतंय? सो जर त्याने 3 लाख रुपये त्या दिवशी कमवले, तर त्याच्या पुढच्या दिवसापासून त्याची सगळी सायकोलॉजी चेंज झालेली असणार. समजतंय? त्याची पूर्ण सायकोलॉजी चेंज झालेली असणार. तो नंतर मोठे मोठे प्रॉफिटची अपेक्षा ठेवणार. एक दिवशी, आज ना, म्हणजे आता त्याचे स्क्रीनशॉट्सच येत नाहीत. मग थोडक्यात मला समजले काय झाले, तुम्हाला पण समजलंय काय झाले, ठीक आहे. सो तसं नाही झालं पाहिजे. तुम्हाला लॉंग टर्म मध्ये टिकायचं यार. खूप सोपं आहे लॉंग टर्म मध्ये टिकणं, खूप सोपं आहे, ठीक आहे. खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट फॉलो करत राहायची, ओव्हर ट्रेडिंग नाही करायची, सॅडोज मार्केट अवॉइड करायचे. 3 रूल्स लिहून ठेवा, ठीक आहे. पहिला रूल काय? रिस्क मॅनेजमेंट कंपल्सरी फॉलो करणं. शपथच घ्या, अक्षरशः शपथ घ्या. खरंच तुम्हाला कमवायचंय ना, जायचंय ना पुढे सगळ्यांपेक्षा, तर हे करावं लागणार आहे. रिस्क मॅनेजमेंट फॉलो करा. दुसरा रूल, ओव्हर ट्रेडिंग अवॉइड करा. आणि तिसरा रूल, सॅडोज मार्केट अवॉइड करा. 3 रूल तुम्ही फॉलो करा, काही होऊ शकत नाही तुम्हाला. समजतंय? धनंजय जोशी सर, समजलं? परफेक्ट. हे 3 रूल्स फॉलो करायचे सगळ्यांना. ओके, चलो, गुड नाईट. जेवढं हळू होईल तेवढं बेटर राहतं. हे बघा, एक जाता जाता सांगतो गोष्ट. ज्या गोष्टी आशा वाढतात का नाही, ज्या गोष्टी आशा आशा वाढतात का नाही, आशा आशा, याला काय म्हणतात? स्लो अँड स्टेडी. बरोबर? त्या टिकतात. समजते? आणि ज्या गोष्टी आशा वाढतात की नाही, ढपकन, त्या त्याच्या दुप्पट पडतात. सो तुम्हाला हळूहळू पुढे जायचंय. हा बिझनेस आहे. ट्रेडिंगकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. पटकन पैसे पाहिजेत म्हणून येतात. तसं नाही होत, ठीक आहे. ठीक आहे. सो फॉलो करा, तुमच्याच चांगल्याच आहे. आणि खास करून जे नवीन मुलं आहेत, ज्यांचा लॉस वगैरे झालाय, विसरून जावा यार, ठीक आहे. परत मी सांगतोय, जे काही झालं असेल आधी विसरून जावा. आता तुम्ही तुमचे लॉसेस जर आठवले जुने, त्या दिवशी तुम्ही रिस्क मॅनेजमेंट फॉलो केलेली का? जेव्हा तुमचा सगळ्यात तुमच्या ट्रेडिंग करिअर मधला जो मोठा लॉस असेल, और जे मोठे 4-5 लॉसेस असतील, तुम्ही रिस्क मॅनेजमेंट फॉलो केली नाहीये. ती रिस्क मॅनेजमेंट चुकल्यामुळे तुम्ही तो लॉस रिकव्हर करण्यासाठी अजून 2-3 ट्रेड्स घेतलेत. बरोबर? तर हे झाल्यामुळे लॉसेस झालेत. समजतंय? सो हे जर परत होऊ द्यायचं नसेल, तर या 3 गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. जर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये टिकायचं असेल, या 3 गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्याच लागणार आहेत, ठीक आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लेवल्स प्रमाणे काम करा, ठीक आहे. लाईक आता सपोज
सपोज पकडून चला, ठीक आहे, पकडून चला ही लेवल आहे, ठीक आहे, पकडून चला ही लेवल आहे, ठीक आहे. सो तुम्हाला ऍज पर लेवल काम करायचंय, ठीक आहे. कारण की ही कॅन्डल जी आहे ती किती फास्ट आली आहे तुम्ही बघू शकता, ठीक आहे. हार्डली 2 सेकंदात 3 सेकंदात कॅन्डल 100-200 पॉईंट हलते यार कधी कधी, ठीक आहे. सो ज्या पॉईंटला लेवल ब्रेक होते या पॉईंटला तुमची एंट्री झाली पाहिजे इथे कुठेतरी, ठीक आहे, ऍज पर रूल्स इथे कुठेतरी, ठीक आहे. अपडेट तुम्हाला मार्केटवरती आता लाईक आज अपडेट लगेच आला, काल अपडेट लगेच आला, पण परवा नाही लगेच आला, बिकॉज परवा मार्केटमध्ये पटकन मोमेंटम आला. सो काही काही गोष्टी माझ्या हातात नाहीयेत, हे तुम्ही समजलं पाहिजे. समजतंय? मी एंट्री घेऊन मग मी तुम्हाला पाठवेपर्यंत मार्केटमध्ये 30-40 पॉईंटचा पण कधी कधी मूव येतो, कधी कधी 2-3 पॉईंटचाच येतो, कधी कधी 5 पॉईंटचाच येतो, ठीक आहे. सो आजच्यासाठी एवढंच. उद्यापासून सगळ्यांनी मला प्राइस ऍक्शन सॉरी रिस्क मॅनेजमेंट फॉलो केलेली दिसली पाहिजे, ठीक आहे. कंपल्सरी. जे तुम्ही कराल तुमच्यासाठीच आहे, माझा त्यात काही फायदा नाहीये, ठीक आहे. तुम्ही जेवढी रिस्क मॅनेजमेंट चांगली फॉलो कराल, जेवढं तुम्ही डिसिप्लिन मध्ये राहाल, तेवढं तुम्ही जास्त वेळ मार्केटमध्ये टिकणार. क्लिअर सगळ्यांना? कोणाला काही डाऊट? ठीक आहे, ओके, चलो गुड नाईट.